त्यानंतर साहेबांचा इथे सन्मान सुद्धा केला जाईल। त्यानंतर मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे मयूरजी तांडेल साहेब, ओमकार भोईर साहेब यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान करतो आपण। मयूरजी तांडेल साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान आपण करतो अतिथी कक्षामध्ये। मी आमचे सन्माननीय ओमकारजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृतिचषक 15वा पर्व आहे आणि पाहुण्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो, त्यांचा विशेष सन्मान करतो। सी ग्रुपचे आज 8 संघ खेळणार आहेत आणि माहिती आम्हाला मिळते का एक संघ आज सुद्धा क्वालिफाय आपण करू। मी आमचे दोन्ही मान्यवरांचं आदरातिथ्य आभार मानेन। रुपेशजी कडू साहेब, नुपेशजी कडू साहेब आहेत जे अतिथी कक्षामध्ये उभे आहेत। मी सचिन टिके साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। पुढचा सन्मान आपण करतो आमचे अतिथी मान्यवर नुपेशजी कडू साहेब आहेत, क्राईम ब्रांचचे जे ऑफिसर्स आहेत आणि एका मोठ्या हुद्द्यावर काम करत असताना क्रिकेटची प्रचंड हाऊस आणि आज संजयजी ठाकूर साहेब यांच्यावर असलेले हे प्रचंड प्रेम। पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मोठी जबाबदारी असते आणि आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला अमूल्य वेळ साहेबांचा आम्ही मनापासून धन्यवाद देऊ। त्यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे सचिनजी टिके साहेब, पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत सुद्धा आहेत, प्रचंड क्रिकेटची हाऊस सुद्धा त्यांना, बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ते उपस्थित असतात आणि आज संजयजी ठाकूर यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थितीसुद्धा दाखवली आणि क्रिकेट खेळाचा आनंद सुद्धा साहेबांनी घेतला आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि आपण हा त्यांचा आदरातिथ्य सन्मान करतो। टिके साहेब यांची पुढची पिढी आपण जरूर पाहतो। मॅचकडे वळतो, मॅच कंटिन्यू ऑन ठेवा। पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। संदीपजी भोईर साहेब करावे यांचा आम्ही विशेष सन्मान करतो। संदीपजी भोईर साहेब करावे या आपण, संजयजी ठाकूर साहेब यांच्यावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी। थँक्यू सचिनजी टिके साहेब, बॅड लक, मात्र तुमच्या टीममेट्सनं छान परफॉर्मन्स दाखवलं। शेखर पाटील आमचे समालोचक मित्र कनेक्टेड आमच्याशी, यस आपण जरूर जाणार आहोत। एक सन्मानसुद्धा जसा वेळ मिळेल आम्ही पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करणार आहोत। जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया शेखर यांना। धन्यवाद। यस धन्यवाद। सुरुवात झाली आणि सुरुवातीला पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर दे धक्का घे चक्का, बॅट्समन ओमकार पाटीलचा तडाखा, षटकार। का 8:54 पडलाय, वेलेचं बंधन आहे आणि त्या वेलेमध्ये तुम्हाला सामना फिनिश करायचा आहे। पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल, 20 मिनिटांमध्ये ते कंप्लीट होणं महत्त्वाचं आहे। षटकारानंतर चांगला बॉल पाहायला मिळाला आणि ओमकारने सिंगल इथून कंप्लीट केली। स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहिलं एक सिंगल आणि या सिंगलनं धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 7 अंकावर पाहायला मिळेल। काय पहिला 9 चेंडू अगदी होता आणि त्याच्यावर येणारा आपण जर पाहिलं असेल तर पहिलाच बॉल त्याच्यावर षटकार, त्यानंतर 2 धावा, 8 रन्स टोटल पाहायला मिळतील। 8 धावा स्कोर कार्डवर ओमकार पाटील त्याच्या नावानं ओळखला जाणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी बरीच वर्षे खेळतो क्रिकेटच्या पटलावर खेळताना आपण पाहू शकाल। या वेळेला फटका चांगला आहे, शॉर्ट कव्हर मधून खेळले, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचले गेलेत, चेंडूला स्टॉप सुद्धा केलाय, थांबवलाय, तितक्याच वेगानं कंप्लीट केल्या। इथून 3 धावा दोन्ही बॅट्समन ओमकार पाटील आणि सूरज पाटील। ड्रोनच्या माध्यमातून या सर्व गोड क्षणचित्रे टिपली जातील, तुम्ही पाहू शकाल। अगदी 15व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा तुम्ही पाहताय।
सलग 15 वर्ष मेहनत, 15 वर्ष सातत्य आणि आयुष्यामध्ये घेतलेली अगदी जबाबदारीने ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना दिलेला प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धेचं नाव आपण पाहू शकाल, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2025. काही जबरदस्त डिलेव्हरी, अप्रतिम, पूर्णपणे बीट केलाय, बॅकफुटला नेलं, अगदी पंच करण्याचा प्रयत्न होता, अगदी सन्मान देत होते, परंतु त्यानंतर कनेक्ट होऊ शकलं नाही. यष्टांचा वेध घेणारा बॉल, अप्रतिम डिलेव्हरी आणि इथून मात्र बॅट्समन ओमकार पाटील हा बाद झालाय. काय टेन्शन ला आपण पाहताय गोलंदाजी करताना एक षटकार जरी आला असला ना गोलंदाजीमध्ये, तरी लई त्यानं मी म्हणे बिघडून दिली नाही आणि त्यानंतरच्या अप्रतिम चांगले बॉल पाहायला मिळाले. धावसंख्या आहे ती 11 रन्स. एक गडी महत्वाचा इथून बाद होताना आपण पाहिलं. ओमकार पाटील ज्याच्यावर सातत्यानं सलामीला येत असताना चांगला खेळ तो करत असतो. हा बॉल आपण पाहू शकाल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. धीरजला आपण पाहू शकाल, धीरज आणि त्याच्या समोर सूरज पाटील. सिद्धांत या वेळेला आउटसाइड दी ऑफ टर्म चेंडू पाहायला मिळतोय, दूरवर फेकलाय आणि त्यानंतरचा हा चेंडू जर आपण पाहिला असेल तर अवांतर आलाय आणि अवांतरनं धावसंख्या एक जोडली गेली. धावसंख्या तब्बल आहे ती 12 धावा. चौकार येतोय, 4 धावा आले आणि या 4 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या धावपलकावर जोडली. ती तब्बल 1 षटकाचा खेळ इथून पूर्ण झाला. एक टप्प्यानिशी आपण पाहू शकाल चेंडू सीमापार. पहिलं षटक समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16 या अंकावर. 16, लॉस ऑफ 1 विकेट. टीम तुम्हाला पाहायला मिळतीये ती सिया स्पोर्ट्स खारघर संघ तुम्ही पाहू शकाल. शिवशक्ती खारघर त्यांच्या बरोबर स्टार उवे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सी पोल मधील सामना क्रमांक 2 आपण पाहत आहे. पुढचा बॉल घेऊन नजीम पटेल हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला इथून मात्र हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, अगदी फील्ड केले गेलंय आणि त्यानंतर निर्धाव आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. षटक क्रमांक इथून
सुरू झालंय दुसरं पॉवर प्ले 2 तुम्हाला पाहायला मिळेल. नजीम पटेल पुन्हा एकदा तयार होतील. नजीम यांचा बॉल क्षेत्ररक्षक होते, सरसावले होते. चेंडू मात्र आपण पाहताय हातामध्ये पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जमिनीवर दान होताना आपण पाहिलाय. या चेंडूवर मात्र मिळाली एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलनं या वेळेला सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे, चांगल्या लाईननं लेंथ गोलंदाजी करतायत आणि हा सुद्धा आपण जर पाहिला असेल तर चांगला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती नजीम पटेल यांच्या माध्यमातून. 3 बॉल त्यांना हाताळलेत, फक्त एक सिंगल रन्स खर्च केली आहे आणि स्टार ओवे टीमसाठी या दुसऱ्या षटकामध्ये एक कमबॅक होणारं षटक पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेची षटकं आहेत, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा वेग आहे, टप्पा आहे, लाईन आणि लेंथ योग्य आहे, सटीक गोलंदाजी करतोय. कारण वेगाच्या बरोबर तुमचा टप्पा किती महत्वाचा आहे हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं राहत आहे आणि तेच इथून पाहायला मिळालं. नजीम पटेल यांचा येणारा हा आणखी एक डॉट बॉल. सलग 2 बॉल डॉट आले. त्यानंतर आपण पाहत आहे अगदी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, पायाने अडवण्याचा प्रयत्न होता परंतु घडलं बघा काय. चुकी झाली, चुकीला नसेल माफी आणि इथून मात्र येणारी ही लेग बाईटचा चौकार. असं मी म्हणेन चौकाराला, कारण फिल्डरच्या हातामध्ये संधी होती अडवण्याची, अडूच शकले नाही. आता संधी आहे शॉर्ट पॉइंटला झेलची आणि कॅरी केलं जात आहे. योग्य पद्धतीनं कॅरी केलाय. बरेचसे डॉट बॉल आपण खेळताना बॅट्समनला पाहिलं आणि शेवटला इथून मात्र विकेट सुद्धा गमावली आहे आणि फलंदाज इथून बाद झालाय. सुरुवात तर सुरेख झाली होती. पहिल्या षटकामध्ये 16 जमवल्या खारघर संघानं आणि त्यानंतर काय नजीब पटेलचा कमबॅक झालाय बघा. 1 षटक 1 विकेट आणि फक्त 1च धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी गोलंदाजी होणं गरजेची होती, कमी धावा आणि खूप कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तब्बल एक लेगबाईचा चौकार आणि अशा 21 धावा पाहायला मिळतात. चांगली या वेळेला आपण पाहू शकाल पंचांचा इशारा आलाय. गोलंदाज फिल्डर रिव्ह्यू आहे. वेस्ट हाईट इथून चेक केली जाईल. वेस्ट हाईट साठी आपण इथून रिव्ह्यू घेतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू
चला मास सुरू करा. वेलेचं बंधन आहे लक्षात घ्या. ओवी टीम धावसंख्या आहे ती 21 अंकावर. अशा स्थितीमध्ये जर धावसंख्या राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर अनुमान जो आपण म्हणतो ना 49 पर्यंत पोहोचला जाईल. 49 कमीत कमी 55-60 धावा येणं महत्वाचं आहे. कारण ओवे संघ सुद्धा एक चांगला संघ आहे आणि अशा संघासमोर तुम्ही कुठपर्यंत प्रयत्न करताय महत्वाचे आहे. प्रयत्न केले गेलेत, प्रयत्नांना यश मिळेल का? आणि प्रयत्नाला यश मात्र इथं मिळाले जात आहे. बॅट्समन खारघर टीमचा सूरज पाटील आणि त्याच्या बॅटमधून आलाय खारघर टीमसाठी हा चौकार. मार्गदर्शक आधारस्तंभ पुरस्कर्ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय झहीर पटेल सर यांचे इथे आगमन झालेत. मी त्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये आपण आसन ग्रहण करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारे या सूचनेकडे लक्ष द्या. मी विनंती करेन झहीर पटेल सरांना आपण आसन ग्रहण करावं. पॅक सिस्टम बॉईज मोठी जुई चे बॉईज सर्व या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं सहर्ष स्वागत. येस धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. खूप सारी पाहुणे, खूप सारे प्रेक्षक या मुख्य व्यासपीठावर तुम्ही VIP डाईजवर वरती पाहू शकाल. एक चांगली मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. खालच्या बाजूला आपण पाहिलं तर DJ सिस्टीम लाईव्ह, कॉम्बॉक्स असेल, स्कोरर, टच बॉक्स, त्यानंतर वरती सर्व पाहुणे. इथून मात्र अलॉंग द कार्पेट खेळलेत वेगानं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आपण पाहते वायडिशला चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल इथून मिळाली जाती आहे आणि या सिंगलनं आता धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तो उंचावला गेला आहे 26 या अंकावर. 26 षटक क्रमांक 3 सुरू आहे. विवेकला आपण पाहत आहे, विवेक म्हात्रे हा षटक घेऊन आलाय तिसरं आणि मग धावसंख्या 26. कितीपर्यंत धावसंख्येचा आलेख असेल, कितीपर्यंत उंचवला जाईल, किती धावा जमवल्या जातील, धावा जमवून पुढे ओवे टीम समोर, स्टार ओवे संघासमोर कितीचं टार्गेट सेट केलं जात आहे खारघर टीमकडून. चांगला बॉल, अगदी यॉर्क लाईनचा बॉल, सन्मान दिला जात आहे. फक्त हलक्या हातानं स्टिअर केलाय. अगदी लॉंग ऑफमध्ये आपण पाहिलं असेल एक सिंगल इथून मात्र मिळाली जाती आहे. 18 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर जोडली गेली. ती तब्बल 3 षटकं समाप्त झाली आणि धावसंख्या 27. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गमावले आणि धावसंख्या 27 धावा. खारघर संघ प्रथम बॅटिंग करताना. संघ आणि जे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ना तो कदाचित कुठेतरी चुकलाय की काय असं सुद्धा म्हणावं लागेल. कारण ज्या वेळेला असा सुद्धा त्यांचा विचार असावा की प्रथम चांगली बॅटिंग करू, धावा जमवू, त्यानंतर चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि अशा वेळेला स्टार ओवे संघाला कदाचित मला असं वाटतं की फिल्डिंग मिळणं गरजेचं होते, त्याने मिळालं आणि त्यानंतर एक चांगली गोलंदाजी केली जाते. परंतु अद्याप 2 षटकं बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये एका 2 चांगले बिगिट जर आले, 2 षटकार, तर त्यामध्ये धावसंख्येचा आलेख, धावसंख्या नक्की उंचावली जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण कष्टाला प्रयत्न आणि यशाला मी म्हणेन अगदी कष्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला करावं लागेल. कष्टांशिवाय पर्याय नाही आहे. बॉलिंग मार्कवर आले नजीम पटेल. पुन्हा एकदा नजीम पटेल यांचा हा पहिला बॉल आणि त्या पहिल्या बॉलवर वेलकम 6 वेलकम केलं षटकारानं. सरळ बॅटनं समोरच्या दिशेला लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका येतोय खारघर टीम साठी. हा संजीवनी देणारा षटकार. वैभव यांना आपण पाहताय. वैभव म्हात्रे
चौथ्या क्रमांकावर आलेत. 2 चेंडूचा खेळ करून 7 धावा. सूरजनं 8 बॉलमध्ये 9 धावा जमवल्यात. इथून मात्र पहिल्या बॉलवर षटकार मारला, दुसऱ्या बॉलवर मी तुम्हाला बाद करू शकतो हे सांगत असताना नजीम पटेल यांचा बॉल अप्रतिम राहिला. यष्टांचा वेध घेतलाय आणि इथून मात्र मिस केल्यानंतर सरळ दांडी आणि इथून मात्र बॅट्समनला परतावं लागतंय. वैभव म्हात्रे बॅक टू द डगआउट. सूचना देतो. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे. दोन्ही कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायचं. तर येस काही चेंजेस आहेत. तर विनर आपण खेळवणार आहोत. सूचना येईल आम्हाला. संजयजी ठाकूर अँड मॅनेजमेंट. जो थर्ड सामना आहे स्वर्गीय अभिप्रतिष्ठान, संग्राम 11 नितलस आणि भैरवनाथ विचुंबे. तर चेंजेस आहेत. विनर शेखर आपण सामना खेळवणार आहोत. तर बाळा अँड टीम आपण रेडी राहा. चला मॅचकडे जाऊया आपण. पुन्हा एकदा नजीम पटेल सज्ज होत आहेत. न्यू बॅट्समन आलेत. आपण पाहताय मिड विकेटमध्ये खेळलेला फटका, थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल होत होता परंतु पुन्हा एकदा त्यांना बॅकअप दिलाय. चांगली फिल्डिंग, फेकी झाली सुरेख, अगदी रॉकेट थ्रू पाहायला मिळाला आणि एक सिंगल मात्र मिळाली. सिंगलनं धावसंख्या धावपलकावर जोडली जातीये. धावसंख्या आहे ती 34 पाहायला मिळेल. 34 धावसंख्या, 34 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईकवर आता पुन्हा एकदा सूरज पाटील 8 बॉलमध्ये 9 धावा जमवल्यात. सलामीला आलेत आणि त्यांच्याकडून आपण पाहिलं तर अपेक्षा असतील चांगला खेळ होणं, टीमला मोठे फटके येणं हे अगदी केलं जाईल का. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगळता चेंडू खेळला जातोय. एक सिंगल तर मिळाली जाते. सिंगल पूर्ण झाली. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 35 धावा. 50 पर्यंत पोहोचेल का, 50 पर्यंत मजल मारली जाईल का, 50 पर्यंत धावसंख्येचा एक टार्गेट सेट केलं जाईल का, या मॅचमध्ये अगदी पाहायला मिळणार आहे. आणि सूरज आणि अतुल म्हात्रे प्रयत्न करतायत आणि प्रयत्नांना यश येणं अगदी मग जितके प्रयत्न या चांगले असतील ना तितकं यश सुद्धा मोठं असतं आणि ते प्रयत्न करावे लागतील. कारण स्टार ओवे संघ गोलंदाजी चांगली करतायत. नौकऱ्या त्याचे गोलंदाज, चांगला चेंडू चांगल्या लेंथवर होता. बॅट्समनला इथून सूरजला अतुलला बीट केलं जात आहे आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. दुसरं षटक हाताळतात नजीम पटेल. पहिल्या षटकामध्ये 1च धाव दिली होती. या षटकामध्ये आता जर विचार केला 8 धावा खर्च करतायत आणि 2 विकेट सुद्धा काढल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल या चौथ्या षटकामधील. पुन्हा एकदा तयार. यावेळेला मिड ऑफमध्ये आपण पाहत आहे वाईडिशला डीपमध्ये खेळलायत. एक सिंगल मिळाल. दुसरीचा प्रयत्न, धोका होण्याची शक्यता, धोका पत्करावा लागलाय. रनआउटची विकेट इथून मात्र गेली आहे. ते म्हणजे अतुल म्हात्रे सुरक्षित पोहोचू शकले नाही. त्याआधी चेंडू यष्टांना फेकलाय आणि इथून मात्र स्टार ओवे टीमला रनआउटची विकेट. आणखी एक धक्का, तो म्हणजे खारघर संघाला. आपण ऐकत असतो जशी सिच्युएशन असेल ना, मॅच ज्या टर्निंग पॉईंटवर असेल अगदी मैदानातील सिच्युएशन बघून साऱ्या गोष्टी अगदी जशी तुम्हाला पाहायला मिळत असताना तेच हाताळलं जात आहे. 4 षटकं पूर्ण झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9च्या सरासरीनं प्रति षटकामागे 36 धावा. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि ते घेऊन येताना तौसिफ पटेल यांचा हा पहिलाच बॉल. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आणि शेवटच्या षटकामध्ये सुरुवात करत असताना वेलकम केलंय षटकारानं 6 धावा.
प्रॉपर बॅटवर घेतलं, मिडल ऑफ द बॅट आणि सरळ फेकून दिलं वाईडिश ऑन साईडला. षटकार आपण पाहिला. पुढचा बॉल तौसिफ यांचा. तौसिफ पटेल यांचा बॉल. सूरज पाटील खेळलेत ऑन साईडला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते. न्यू बॅट्समन तनिषला इथून मात्र बाद व्हावं लागतंय. तनिष बाद. तो जमू शकतो आणि हे सांगत असताना आता हा चांगला सुद्धा आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वीप केलाय आणि चेंडू मात्र लॉंग लेग फाईन लेगच्या मधून सरळ ट्रॅव्हल झालाय. वेगानं निघाला, सीमारेषा ओलांडली. येणारा आणखी एक चौकार. चौकार पाहायला मिळाला. 4 धावा आल्या आणि या 4च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जोडली तब्बल 47. आता मात्र चांगला उच्चांकाकडे वाटचाल करतोय. वाटचाल आम्ही करणार हे सांगत असताना काही नजाकत भरा स्ट्रोक होता. इथून क्लास दाखवला जातोय. सूरज पाटीलच्या बॅट मधून येणारा हा आणखी एक दमदार फटका. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फेकून दिलेला आउट ऑफ द पार्क षटकार. तुटून पडले आणि काय जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा. तौसिफ पटेल आता मात्र महागडे होत आहेत. 4 बॉलमध्ये 17 धावा खर्च केले जात आहेत. त्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले आणि एक चौकार सुद्धा आपण पाहिला. येणारे आता उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये कमबॅक असेल का तौसिफ पटेल ओवे टीमचं, की सूरजची जी खेळी आता सुरू आहे बरेच डॉट बॉल खेळल्यानंतर इथून मात्र अवांतरची सांगता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू बराचसा बाहेर पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलंय ही खराब डिलिव्हरी आहे. 1 धाव एक्स्ट्रा जोडली आणि धावसंख्या आता धावफलकावर जोडली ती 54 धावा. एक चांगला आता टोटल इथे सेट केलाय. चांगली धावसंख्या आता जमतीये. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एज लागली. चेंडू मध्ये थोडस टर्न होतं, स्किट होता आणि या बॅट मधून अगदी फटका येऊ शकला नाही. सूरज पाटीलची इनिंग समाप्त झाली. 13 बॉल आणि 27 धावा अशी खेळी करत असताना टीमला 54 पर्यंत पोहोचवलाय आणि सूरज पाटील हा बाद होतोय. पहिल्या फेरीतील अजूनही 2 सामने बाकी आहेत. शेखर सी ग्रुप खेळतोय आणि एक संघ आज आपण क्वालिफाय करणार आहोत. यस, मॅच कडे वळतोय. शेवटचा अंतिम बॉल या पूर्वार्धामधील शेवटचा अंतिम बॉल. कव्हरच्या दिशेने खेळलेत. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि त्यानंतर इथून मात्र 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा इथून जोडल्या गेल्या. धावसंख्या जोडली ती 56 धावा. पहिल्या मॅच मध्ये जे टार्गेट होतं तेच आता या मॅच मध्ये राहिलंय. 57चं टार्गेट असेल ते टीम आपण पाहताय स्टार ओवे संघासमोर. 30 बॉल 5 षटकं 56 जमल्या. 57 करायचे आहेत या मॅच मध्ये स्टार ओवे संघाला खारघर संघाच्या समोर. आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरे स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक रायगडामधील एक नामांकित स्पर्धा कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 एक भव्य दिव्य रजनी स्पर्धा आपण पाहताय. उल्वेनोड परिसरामधील एक मानाचा तुरा होणारी स्पर्धा आणि या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आणि मग टार्गेट आहे तब्बल या मॅच मध्ये सी पोल मधील सामना क्रमांक 2. एका बाजूला स्टार ओवे सिया स्पोर्ट्स खारघर. खारघर टीमनं प्रथम टॉस जिंकला, बॅटिंग केली आणि त्यानंतर जमवले 56. 57चं टार्गेट ठेवलंय ते स्टार ओवे संघासमोर. पाहूया
आव्हानाला कशा पद्धतीनं चेस केलं जातंय, पार पडलं जात आहे, या धावा डिपेंड केल्या जातील, वाचवले जातील की या मॅचचा रिझल्ट काय असेल, सामना कोण जिंकेल हे नक्कीच ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. आपण पाहत राही स्पर्धा, ती म्हणजे या कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 आणि आवाज ऐकायला मिळेल ते म्हणजे आमची सागरदादा मांडवकर यांचा आवाज. परंतु ऐकूया सुमधुर संगीत. बलाढ्य डे क्रिकेटची स्पर्धा आणि त्यांचे ते आयोजक म्हणून सातत्याने अनेक वर्ष योगदान दिलेत. फोर व्हीलरसुद्धा त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहिले. आणि प्रामुख्याने सांगेन, आज जो खारघरमध्ये खेळतो फलंदाज, आपण पूर्वार्धामध्ये ज्याला पाहिलं, संघाचं नेहमी नेतृत्व करतो सूरज, याच्या अचिव्हमेंटमध्ये एक फोर व्हीलर जी सुद्धा ओव्याच्या मैदानावर आम्ही पाहिली, असा कार विनर आहेत. सूचना येतात मॅनेजमेंटकडून, मेन स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक बसलेत बॅनरजवळ. तुम्हाला हंबल रिक्वेस्ट असेल, काही प्रेक्षक चाहता वर्गे तिथून आपण बाजूला व्हा. बच्चे कंपनी लहान त्यांना विनंती करतो. तर मॅचकडे वळतोय. जे हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित आपण ही दर्जेदार स्पर्धा. चला, वेळेला महत्त्व देतोय. पहिला सामना सुद्धा सुरळीतपणे पार पडला आणि तीच अपेक्षा ठेवून आपण पुन्हा एकदा या मॅचकडे पाहतोय. पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर आणि ते चपराक देण्याचा प्रयत्न, स्लीपकडे कोणतीही चूक झाली नाही. आकर्षक क्षेत्ररक्षक तिथे आपण रेडी होते आणि पहिला धक्का.
तर आज DJSDCनं सर्वांना खुश केलं. सुधीरजी अगलावे, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नामांकित स्कोरर, आणि आज उमेश भोईर सरांना थोडा रिलीफ नक्कीच मिळेल, कारण सुधीर आलेत. आणि जेव्हा जेव्हा सुधीर येतो आम्हाला माहिती आहे उमेश सरांना 2 इनिंग ब्रेक असतो. गिरीशला सुनने का गाना स्टार उभे बॅटिंग करतोय. अकीब पटेल बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतोय निकेश म्हात्रे, क्रमांक 3चा धीरज. निकेश बाद झाल्यानंतर धीरज आले आणि टप्पा ओलांडायचे 57. यस, विकेट गॉन, करेक्शन डन. अकीब पटेल ओपनिंग ब्लास्टर. लक्ष विद्या मॅचकडे गोलंदाज ओमकार पाटील, ऑलराऊंडर आहे, बेस्ट प्रॉडक्ट खारघरचा हा ऑलराऊंडर. ओ खोदून काढतो ऑन साईडला, डीप मिड विकेटला, लॉंग ऑन वरून प्रयत्न होतोय, फिल्डर रेडियम. तालमेळ दोन्ही संघाचा चांगला एकमेकांविरुद्ध खेळलाय, जवळचे संघ आहेत, चांगला मित्र परिवार सुद्धा, दोन्ही संघांचे पुरस्कर्ते सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच लक्ष विद्या आज संघ खेळतो स्टार उवे आणि त्यांच्या विरुद्ध सिया स्पोर्ट्स खारघर या संघाला आपण जरूर पाहतो कुबेर ग्रुप ट्रॉफीमध्ये. लक्ष विद्या ओमकार, पहिला चेंडू विकेट मिळाली, अकीब, निकेश आणि धीरज म्हात्रे. ऑफ स्टंपला चेंडू काहीसा बाहेर, मेन अंपायर सिग्नल येईल. या स्पर्धेला JP पॅनल, एक नामांकित पंचांचा असलेला पॅनल स्पर्धा लीड करतोय. जय पवार सर, विवियन जाधव सर, सागर मोरे सर, पप्पू लोखंडे सर, JP पॅनलचे सर्व नामांकित पंच या स्पर्धेमध्ये उपस्थित पाहतो. तसेच आमच्या स्पर्धेसाठी दिग्गज समालोचक मंडळी सुद्धा दररोज कनेक्ट होतात. एकूण धावा 2 चेंडूचा खेळ संपला. ओमकार टार्गेट 57. मागच्या सामन्यामध्ये टार्गेट होतं विजयासाठी आपण पाहिलं जेव्हा बाळा विरुद्ध घरकुलचा सामना 47 मिड विकेटला. शांत डोक्याने खेळतोय, हुशारीनं खेळतोय, साऱ्यांच्या नजरा या मॅचकडे. पहिला सामना सुद्धा थोडा अटीतटीचा होता, मात्र त्यानंतर सतीश मिसाळच्या विध्वंसकारी खेळानं तो सामना खेचून आणला. आणि नेहमी असं म्हटलं जातं का गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळी असते, चला फास्ट खेळा, सातत्याने सूचना येतात. विजयानंतर तो हुरूप वाढला, बाळा आणि टीमचा जीवनदान मिळालं होतं रोशन बाळाला. त्यानंतर त्यांनी त्याचा वचपा काढला, गोलंदाजावर आक्रमण. या मॅचचं चित्र का असेल? रिव्हर्स अटेम्प्ट करतो, यस, धाडस दाखवला. रिव्हर्स स्वीपचा फटका धाडसी असतो, तुम्हाला शरीराचं संतुलन लागतं, बॉडीचं बॅलन्स, त्यानंतर नजर स्थिर आणि त्यानंतर त्या हालचाली करणं, भरपूर मेहनत असते. मात्र इथे ओमकार बघा आतापर्यंत विकेट, 2 सिंगल आल्या, एक व्हाईट बॉल डॉट, 4 चेंडूनंतर धावा संत गतीनं 3. लॉफ करतोय, स्ट्रेट हिट, नो चान्स, वेगाने चाललाय चेंडू, लॉंग ऑन वरून पोचले स्ट्रेट आणि यस, गुड फिल्डिंग. एक धाव संघासाठी महत्वाचे, धावफलक पुढे सरकेल. पहिली डे नाईटची रात्र आणि आज आपण पाहिली डे नाईटची 3री रात्र. निकेश म्हात्रेनं एकूण चेंडूचा सामना केला, 1 धीरज त्याला साथ देतो, 3 चेंडूचा सामना धीरजनं केला. अकीब पटेल बाद झाल्यानंतर कुठेतरी भागीदारी बनवावी, मैदानावर थांबून खेळावं या उद्देशानं उतरले दोन्ही फलंदाज स्टार ओव्हेसाठी. स्टार ओव्हे अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ खेळतात. वेगानं चेंडू पुढ्यामध्ये फेकलाय, त्याला ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न फसला. बघा फ्रंटफुटला आले, अँगल बनवला, मात्र कनेक्शन होत नाही. ओमकार पाटीलचं हे सक्सेसिव्ह ओव्हर म्हणूया, यशस्वी षटक म्हणूया, पॉवर प्लेमध्ये थांबवलं. धावा धावफलकावरती 5, 1 गडी बाद. कंपॅरिझन केली, पूर्वार्धामध्ये पॉवर प्लेमध्ये धावा आल्या होत्या 16 आणि इथे पिछाडीवर या ॲज कम्पेअर दोन्ही संघांची तुलना केली तर या सामन्याच्या पार्श्वभूमीमध्ये आता थोडा पुढे आहे खारघर संघ, कारण त्यांनी 16 धावा ठोकल्या, ओवेने आता 5 ठोकल्या. मागच्या मॅचमध्ये 47 होतं, आता 57. पहिल्या रात्रीमध्ये आम्ही इथे कनेक्ट होतो, आम्ही पाहिलं 44 डिपेंड झाल्या. मैदानावर काही होऊ शकतो, गोलंदाजाने मेहनत करा, त्यांना साथ देईन. के. व्ही. काका मैदान वहालचं हे मैदान आहे. सुधीरजी अगलावे इथे नक्की जॉईंट होतील. उमेश सर आम्हाला माहिती सांगत असताना पहिली रात्र ॲज कम्पेअर फर्स्ट नाईट आणि टुडे क्लायमेट व्हेरी गुड. आजचं हे वातावरण आपण पाहिलं, आज थंडीचा जोर थोडा कमी आहे, मात्र मध्यरात्रीनंतर कदाचित वाढेल. पहिल्या रात्रीमध्ये तो अनुभव सर्वांनी घेतला. tenniscricket.in च्या सुद्धा सर्व कॅमेरामन होते. थंडीचा जोर होता.
DJSDCला मात्र मध्यरात्रीनंतर पूर्ण आराम असतो, थोडे आनंदित असतात, आता थोडे उत्साही आहेत. एक षटकाचा खेळ संपला, धावा 5-16 होत्या खारघरचा, टार्गेट 57. ओव्हर नंबर 2 सिद्धांत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर लॉफ करतो, डीप स्क्वेअर लेगला दूरवरून मिड विकेट वरून. ओ चांगले प्रयत्न, कौतुक करायला पाहिजे. तिथे क्षेत्ररक्षक होते, स्वतः ऑलराऊंडर, इम्पॉर्टंट प्लेयर म्हटलं जातं ओमकार, दूरवरून आले आणि यष्ट्यांच्या मागे उभा आहे सूरज. मास्टर माइंड आहे संघाचा, कित्येक वर्ष त्याने खेळ सांभाळला, मोर्चेबांधणी केली, यंगिस्तांना घडवलं आणि ती इम्प्लिमेंट जरूर पाहिली. धावफलक टोटल आपण डीप लॉंग ऑन आहे आणि आता थोडीशी सजावट रिप्लेसमेंट डीप स्क्वेअरला, स्ट्रायकर इनला धीरज. एकूण धावा 6. सेकंड ओव्हर. ऑफ स्टंपला चेंडू ड्राईव्ह करतो, गॅप मध्ये 3 क्षेत्ररक्षक चालले, पाठलाग चेंडू आणि क्षेत्ररक्षक. यस, गुड फिल्डिंग. बघा बॅकअप रेडी होतं, फिल्डर तिथे होते, वैभव होते, गुड फिल्डिंग. यस, आपण पाहतो क्षेत्ररक्षकांची साथ चांगली मिळाली तर एक बळकटी मिळते. चला लक्ष विद्या, सूरज आहे डीप लॉंग ऑन कडे, क्षेत्रव्यूह तो रचतोय. सिद्धांत. एकूण धावा धावफलकावरती टोटल 6. ओ गुड बॉलिंग, मात्र लाईन थोडी भरगटली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, धावा 9, करंट रन रेट सरासरी 6.75. चाणाक्ष चतुर गोलंदाजी होते, तेवढ्या ताकदीची आपण पाहतोय बॅटिंग लाईनअप ओवेकडे, तो प्रयत्न करतोय. विकेटच्या शोधात निघाले सिद्धांत. आतापर्यंत 2 चेंडू, धावा 9. ऑफ स्टंपला हा फटका, कनेक्शन जरूर झाले डीप कडे, सीमारीशी लगत. ओ बॅड लक. सूरज कडून साहजिकच अपेक्षा खूप असतात, मात्र हा चेंडू अडवू शकले नाही. व्हेरी क्लोज आपण हे पाहू शकतो. षटकार. यावेळी देखील DJSDC सर्वांना खुश करताना. सेकंड ओव्हर, धावा 15. आता पुढे सरकतोय. ओ लो फुल टॉस चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, धाव घेण्याची तयारी. ओ पुन्हा एकदा काय विपरीत घडलंय. चेंडू फाईन लेग कडे अडवता अडवता ढेपाळले, पडले आणि फायनली अंपायर सिग्नल येईल. जिथं क्षेत्ररक्षण चांगले झालं असतं का आणि तिथे अतिरिक्त यस पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. नितलसवरून आमची सन्माननीय शैलेशजी पावशी यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. संग्राम 11 नितलस आपण पाहताय, जो संघ सातत्याने खेळत असतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. यस, अंपायर डिसिजन नॉट आउट आणि बेनिफिट मिळेल आता. यस, इथे लेग बाईस आणि या 4 धावा. अत्यंत सुंदर गोलंदाजी होत होती. जेव्हा पहिलं षटक होतं ओमकारचं 5 धावा आल्या, क्षेत्ररक्षणाची साथ या चेंडूवर नाही मिळाली, एक षटकार आला आणि तिथे धावसंख्येचा पाठलाग होतोय. धावसंख्या 19. आता बरोबरी साधल्या, करंट रन रेट आणि सरासरीचा विचार केला, मात्र अजूनही थोडा प्रवास बॅटिंग टीमला कठीण असेल, कारण आतषबाजी सुरू ठेवावी लागेल. ड्राईव्ह करतोय, सावध फटका केला डीप कव्हर कडे, लॉंग ऑफ वरून ही आपण पाहतो प्रयत्न कमालीचे झालेत.
धावा वाचवणं महत्त्वाचे. विकेटच्या शोधात आहे सिद्धांत, त्याला विकेट मिळत नाही. टार्गेट करायचे 57. यस, सिग्नल आला. 1 रन शॉट. बघा किती तीक्ष्ण नजर आहे. संपूर्ण आमचा ऑफिशियल्स अंपायर पॅनल, जी पी पॅनल खूप छान पद्धतीनं काम करतोय. सेकंड ओव्हर, धावा 20. सिद्धांत, नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेटनं पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला. एक धाव. शांत डोक्याने धीरज खेळतोय. जेव्हा संधी मिळेल तो आक्रमक होतो. मात्र निकेशला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. तो सुद्धा मैदानावर आक्रमकतेसाठी ओळखला जातो. 2 षटकं संपली. धावा 21, टार्गेट 57. आता आपण कंपॅरिझनकडे वळू. एक्झॅक्टली पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 16 धावा होत्या जेव्हा सूरजचं आक्रमण होतं. आणि आता कॅल्क्युलेशन 21, 18 चेंडू 36. मागे जाऊन पाहिलं पॉवर प्ले 2 षटकामध्ये धावा होत्या टीम खारघरच्या 21 आणि तेच समीकरण. यस डीज. वेळेला महत्त्व देतोय. ड्रिंक्स ब्रेक जर आता घेतला तर नंतर नाही आहे. शॉर्टेस्ट टीम मीटिंग फक्त तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकमध्ये. या सूचना आल्यात, पुन्हा एकदा लक्ष असू द्या. तर 2 षटकानंतर धावफलक 21. ओमकार पाटील पुन्हा एकदा आला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या प्रमुख गोलंदाजे. षटक हातळते ओमकार. धीरज आक्रमक आहे. 9 चेंडूमध्ये 13. हा फटका खोदून काढला डीप लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक रेडी येते त्या. कोणती चूक होत नाही. गुड कॅच. सूरजनं पकडला असेल. दुसरा धक्का स्टार ओव्हे टीमला. पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहिल्या 5 धावा दिल्या. 1 विकेट त्याला मिळाली. कॅल्क्युलेशन कंपॅरिझन आपण केली. निकेशनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. 21 धावा. इक्वेशन आपण पाहतोय 17 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. तर सन्माननीय अतिथी मान्यवर शैलेश पावशे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि 2000चं आर्थिक साह्य सुद्धा आम्हाला मिळालं. त्यांचं मनापासून धन्यवाद. 57चं टार्गेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 21. रिक्वायर्ड रन रेट थोडा वाढतो. मात्र आता इथून सरासरीचा वेग वाढवावा लागेल. कुबेर ग्रुप ट्रॉफी आपण पाहतो पर्व 15वं. केव्ही काका मैदानावर स्पर्धा सूर्य. चारी बाजूला प्रेक्षक वर्ग या अटीतटीचा सामन्याचा आनंद घेतोय. दोन्ही जवळची गाव आहेत. सामना कसा होईल, शेवट कसा असेल, उत्तरार्ध आपण जरूर पाहतो. ओमकार, विकेट मिळाले. पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर ट्रॅप करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल ऑफ स्टंपच्या बाहेर. मगाशी सुरुवातीला आम्हाला सांगितलं मॅनेजमेंटकडून, पंचांशी तुम्ही कोणताही चर्चा दबाव करू शकत नाही, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आणि यासाठी स्पेशली संजय ठाकूर यांची संपूर्ण टीम काम करते. लक्ष वेधतो, मॅच करतो. एक विजयासाठी कडवी झुंज देत असताना काही पाहुण्यांचं सुद्धा इथे आगमन झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्टार ओवे विरुद्ध आपण पाहतो सिया स्पोर्ट्स शिवशक्ती खारघर. अरे निधल्या काय सगळी एअरपोर्ट जावाचं आहे अर्जंट.
तिसरं षटक प्रगतीपथावर. खोदून काढला या चेंडूला, ड्राईव्ह करतो, मिसफिल्ड, एक धाव पूर्ण. इनसाइड सर्कल, फिल्डर रेडियल, धावफलक पुढे सरकेल. टोटल आतापर्यंत बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीनं प्रवास सुरू होता त्याच पद्धतीनं स्टार ओवे खेळतो. INICKIT.in विकाका मैदानावर आता प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली. एक विकेट, त्यानंतर आपण पाहतो व्हाईट बॉल, धावफलक 22, 2 विकेट. गती थोडी कमी केली, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडिओ पकडला चेंडू. आता शांत डोक्यानं खेळतो. शांत आणि संयमता खेळामध्ये खूप महत्त्वाची आणि तीच योगदान देत असताना जो मैदानावर निकेश अजूनही बॅटचं तोंड उघडलं नाही. निकेश आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र त्याला माहिती विजय मिळवण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये उतरले आणि ओमकारनं हाच प्रयत्न करायचे. 24 धावा धावफलकावर 2 विकेट. हा चेंडू जोरदार प्रहार, लॉंग ऑफ वरून प्रयत्न होतोय, जरूर गुड फिल्डिंग. आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमचा चांगला असेल ना तर ती बळकटी मिळते. बघा हा टाळ्यांचा आवाज आला. फिल्डिंग डिपार्टमेंट आज ग्रुप ए लॉर्ड्समध्ये या स्पर्धेमध्ये आम्ही जरूर पाहिलं आज गुड फिल्डिंग. मात्र ए लॉर्ड्समध्ये नानकर संघ होता, ए लॉर्ड्समधील बलाढ्य संघ, त्यांनी सुद्धा आपल्या क्षेत्ररक्षणानं सर्वांना खुश केलं. 14 मध्ये 32. ड्राईव्ह करतोय चेंडू, डीप पॉइंटला स्लॅश, तिकडे फिल्डर सेट, निघाले धावांची भूक, गुड रनिंग. सिंगल डबल घेणं सोडायचं नाही आणि हे सातत्य दाखवत असताना स्टार ओवे टार्गेट आहे विजयासाठी. 57चा टप्पा ओलांडायचा. विजय खेचून कोण आणणार? ओमकार ऑलराऊंडर आहे या संघामध्ये. आपण पाहतो दोन्ही संघामध्ये बॅटिंग लाईनअप चांगली आहे, मात्र आता स्टार ओवेला सामना जिंकायचा असेल तर 2 हात करावे लागेल. लक्ष विद्या मॅचकडे. सुंदर आयोजन, वेल टाइम मॅनेजमेंट. अगदी आपण पाहतो संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम. गोलंदाज ओमकार 13 मध्ये 30. हा चेंडू थोडा कठीण होतं खेळणं, निघाले डायरेक्ट थ्रो, व्हेरी क्लोज, डेंजर एंडला. तिथे आपण पाहूया पंचांची तीक्ष्ण नजर. येस अंपायर, थर्ड अंपायर आपण चेक करतोय. बघा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सामना सोडायचा नाही. कौतुक करूया गोलंदाज ओमकार पाटीलचं. लाईन ऑफ डिलिव्हरी, हाईट ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर त्याची गुड बॉलिंग. यस अंपायर सिग्नल, रनआउट आणि विकेट हवी होती. यस डीजे. गोलंदाजीनं दबाव तंत्राचा वापर केला. खारघर संघ सिया स्पोर्ट शिवशक्ती नावानं आज खेळतो. टीम स्पिरिटचा आपण धन्यवाद देऊया. चला येणारे कॅल्क्युलेशन 57-27 झाल्या. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहतोय. 12 मध्ये 30. सामना सुरू ठेवा. चला जास्त वेळ मीटिंग नको. 9:45 दुसरा सामना सुरू आहे. विनर विनर 8 मॅचेस कव्हर करतो. अजूनही आम्हाला हा सामना सोडून 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आणि जसं मगाशी आम्ही उल्लेख केला प्रत्येक सामना तुम्हाला 5 षटकांचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. लक्ष विद्या मॅचकडे. स्टार ओवे खारघर. दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती आहे. ओमकारची 2 षटकं संघासाठी उपयुक्त राहिली. 5 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. ओमकारच्या तिसऱ्या षटकामध्ये जे वैयक्तिक दुसरं होतं तेव्हा दिल्या 6. रिकवर ऑफ द इनिंग, गुड बॉलिंग, सच अ गिफ्ट बॉलिंग साईड, कमबॅक करून दिला. मात्र आता सामना थोडासा कुठे का होईना आघाडीवर आहे खारघर. 12 मध्ये 30 म्हणजे इथे बॅटिंग टीमला खराब चेंडूवर आक्रमण करणं हे सातत्यानं तयारी दाखवावी लागेल. लक्ष विद्या मॅचकडे षटक घेऊन आलाय. आता चेंडू सोपवलाय संघाचा संघनायक सूरज पाटील. 4 व्हीलर कार ज्याच्या नावावर ओव्याच्या स्पर्धेमध्ये तो सूरज आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट, फील्ड रिप्लेसमेंट, डीप लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षणाची सजावट सजवत असताना हे खूप महत्त्वाचं असतं. स्वतः गोलंदाज जेव्हा क्षेत्ररक्षणाची सजावट करतो हे खूप कमी वेळा ग्रामीणमध्ये पाहायला मिळतं. मात्र जेव्हा अनुभवी गोलंदाज असतात त्यांच्या मार्फत नेहमी पाहतो आपण.
समोर ठेवला चेंडू लॉफ केला, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चूक होत नाही आणि विकेट. 12-30 धक्का मिळालाय, फलंदाज बाद होईल. मैदानावर संघर्ष करणारा, बराच वेळ स्ट्रगल करत होता, मात्र तो बाद झाला. निकेश म्हात्रे. गतीपथावर धावफलकावर 27. आता डाव थोडासा गडगडला. बॅटिंग टीम स्टार ओवे 27, 4 विकेट. चौथं षटक मार्गस्थ असताना सूरजला ही सफलता मिळाली. त्या सूरजनं पूर्वार्धामध्ये चांगला खेळ दाखवला, आपल्या अप्रतिम खेळानं मैदान पेटवलं, त्यांनीच ही जबाबदारी स्वीकारली. रिक्वान रन रेट थोडासा वाढलाय, 57चा पाठलाग करते. 27 नवीन फलंदाज आला विवेक म्हात्रे. क्रमांक 6 वर विवेक म्हात्रे. सूरज पाटील पुढचा चेंडू, सामना थोडासा उघड होत चाललाय. ऑफ स्टंपला चेंडू, तिथे ड्राईव्ह करतोय, सिंगल. विवेक प्रयत्न करेल का? नाहीये, नकार दिलाय. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अप्रतिम आहे. बघा इथे मॅच मध्ये कमबॅक करताना पुन्हा एकदा टीम खारघर मजबूत पकड त्यांनी निर्माण केला. नेक्स्ट बॉल. सूरजचे 2 चेंडू खूप सुंदर होते, कोणते प्रयत्न करून देत नाही. सोहेल कडून अपेक्षा मांडल्यात. सोहेल पटेल स्ट्रायकर एंडला, विवेक म्हात्रे गोलंदाज. सूरज पाटील धावफलकावर 28, 4 विकेट. 10 मध्ये 29. मोठा फटका हवाय, गॅप मध्ये, स्लीप मध्ये. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. आदेश पाटील होते स्लीपला. क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर तो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि हा आत्मविश्वास वाढलाय. कधी कधी आपण पाहतो हा आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो आणि आता पॉझिटिव्ह वातावरण पाहतो आपण. टीम सिया स्पोर्ट शिवशक्ती खारघर. सामना कठीण होत चाललाय. सोहेलला आक्रमण तर करावं लागेल. 9 मध्ये 29. आक्रमण, चढवला हल्ला, चेंडू जसा आला त्याला धोपटलाय षटकार. बिग हिट. बाबा 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 बाबा. आणि तिथून ही वाटचाल करत असताना 34 काही सूचना येतात. बघा सातत्याने सूचना येत असताना आमच्याकडे माहिती मिळते विनर सामना होणार आहे. 8 मध्ये 23. इथून मोठा फटका हवा होता, एक वेगळी कलाटणी देत असताना 34 धावा आहेत. धावफलकावर 4 गडी बाद. सामना आपण पाहतोय स्टार ओवे विरुद्ध 2 आत करताना सिया स्पोर्ट शिवशक्ती खारघर. लगेच लक्ष विद्या मॅच कडे. 8 मध्ये 23. 34. सोहेलला पाहतो स्ट्रायकर एंडला विवेक. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. 8 मध्ये 23. समोर ठेवला, पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न, मिड विकेट वरून येतोय, निकालात विवेकने नकार दिला. काही गरज नाही. 7 चेंडू आणि 22 धावेची गरज. पर्व 15वे आपण पाहतोय. हेमंतजी भगत उसराई ट्रॉफीचे आयोजक मुकेशजी भगत या स्पर्धेचा आनंद घेत असताना उद्या त्यांचा संघ सुद्धा इथे खेळणारे केवी काका मैदानावर. पर्व 15वे. 7 मध्ये 22. स्टार ओवे 35. मॅच मध्ये का होणार? विवेकवर ही जबाबदारी आहे. आक्रमण, चढवला हल्ला, सामना सोडायचा नाही दाखवून देत असताना बॅड लक विवेक. प्रयत्न कमालीचे होते. गुड कॅच. फिल्डर होते वैभव, कोणती चूक केली नाही. खारघर संघ कमबॅक होत असताना
स्टार ओवेस संघ आसनस्थ झालाय तिथे समोर जर त्यांचे पाठीराखे असतील तर आयोजकांचं तिथे लक्ष आहे. कारण खेळाडूंव्यतिरिक्त तो इथं कोणी नसणार आहेत. आपण या गोष्टींकडे लक्ष द्या. सुधीर आम्हाला इन्फॉर्मेशन देतो, आपण बाजूला व्हा तिथून. का मागच्या वर्षी चॅम्पियन संघ होता. जयेश पाटील जे आमचे बेस्ट स्कोरर आहेत, रायगडचे नामांकित स्कोरर, जे सुद्धा या संघाचा भाग राहिले. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इन असतात. पुन्हा सूचना आल्यात. दुसरी फायनल वॉर्निंग पॅव्हिलियनमध्ये बसलेल्या बॅटिंग टीमला ही वॉर्निंग देतो. धावा फलकावर 35, 5 गडी बाद, 3 चेंडू मध्ये खेळतोय सोहेल 7. आता जबाबदारी वाढल्या. आता करंट रन रेट थोडासा मागे पडला 57. या मैदानावर काय होऊ शकतो. नजीम पटेल आणि फलंदाज आपण पाहतोय सोहेल. शेवटचं षटक खारघरकडून आतिश पाटील. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज आणि पकडला चेल. 6वा धक्का आपण जरूर पाहिलाय. अडचणी पुन्हा निर्माण होतील. 6 गडी बाद. PSI रोशन कातारा सुद्धा या मॅचचा आनंद घेताना. चेंडू शिल्लक आहेत 5-35 वर, गडी बाद झाले 6. हाय दैया मार डाला रे. असतील माझ्याकडे थांबायला मला वेळ नाही. टॅलेंट दाखवण्याच्या तयारीमध्ये ते सुद्धा आहेत. मॅच मध्ये अजूनही बॅलन्सिंग स्ट्रॉंग आहे. मात्र सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर लढावं लागेल. 35 धावा दाफलकावर 35, गडी बाद झालेत एकूण 6. विनिंग कॅल्क्युलेशन 5 मध्ये 22 धावेची गरज. ऑफ स्टंपला चेंडू अपील होते आणि हा व्हाईट बॉल. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. तौसिफ पटेल क्रमांक 8 वर आलाय आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय नजीम पटेल. विनिंग कॅल्क्युलेशन 5 चेंडू 21 धावेची गरज. संजयजी ठाकूर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आणि त्यांचे सर्व सहकारी. हा चेंडू बॅटच्या मधोमध स्टेट हिट आणि हा टोलेजंग षटकार. डिले करता. वेळ कुणासाठी थांबत नाही. टाइम ऑर टाईट वेट फॉर नन. वेळ कुणासाठी थांबत नाही. मी विनंती करेन, पंच सूचना आल्यात आयोजकांकडून, खेळाडू फिल्डर जास्त वेळ घेतात कारण एक संघ आज क्वालिफाय करणार आहोत. 4 चेंडू 15. फलंदाज आहे तौसिफ पटेल. प्रचंड अनुभव आहे. मैदानावर काय होऊ शकतो. दोघांनाही समान समान संधी. 4 मध्ये 15, 42 झाले. 6 गडी बाद. ओ क्लीन बोल्ड. मॅच मध्ये आता गोलंदाज थैमान करताना विकेट हवी होती आणि ती विकेट प्राप्त केली. धक्का क्रमांक आता पाहतो 7वा. तो 2 विकेट मिळाला षटकाराला. बिलाल पटेल गेलाय. धावा 42. विनिंग टार्गेट विजयासाठी 57. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आता पाहिलं. विनिंग कॅल्क्युलेशन करंट रन रेट 9 ची सरासरी. आता 3 चेंडू 15. 3 चेंडू 15. मॅचकडे लक्ष वेधूया. बिलाल पटेल आलाय क्रमांक 9 वर. तो खेळतोय. 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. आतिश पाटील ऑफ स्टंप कडे हा चेंडू डिलिव्हर केला. रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप सुंदर होते आणि आपण पाहतो हा चेंडू डॉट हवा होता. आता सामना थोडासा निसटतोय. सिया स्पोर्ट्स शिवशक्ती खारघरकडून ही भेदकता आपण जरूर पाहिली.
क्षेत्ररक्षण करताना फील्ड रिप्लेसमेंट त्यांची सुंदर पाहिली. आता 2 चेंडू 15 धावेची गरज. लॉफ केलाय जरूर चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफ सुद्धा होते तिथे. झेल घेण्यासाठी मात्र मॅच मध्ये आता सिया स्पोर्ट मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ सिया स्पोर्ट शिवशक्ती खारघर. ही वाट सोपी करून दिली अतिशनं. अभिनंदन टीम. आपण पाहतोय जरूर सिया स्पोर्ट शिवशक्ती खारघर त्यांनी एक हा सामना जरूर जिंकला. सिया स्पोर्ट्स शिवशक्ती खारघर 14 धावेनं पराभव केला स्टार ओवे संघाचा. चला विनर मध्ये टॉस होईल. चला टॉससाठी या. लाईनअप करायचे. चला टॉस करूया आपण लगेच आणि लगेच पाहुण्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया या स्वागत कक्षामध्ये. चला टॉससाठी विनंती करूया आपण खारघर टीम आणि चिंचपाडा संघ. चला दोन्ही टीम. सामनावीर मॅन ऑफ द मॅच. द प्लेयर ऑफ द मॅच